हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपला महिन्याचा पहिला पगार झाल्यानंतर आपण घरामध्ये जर आणून ठेवला आणि त्याची पूजा केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सतत वास असतो. तर आता बघा, कॅशलेस म्हणजे व्यवहार झालेले आहेत, की प्रत्येकाच्याच घरात लगे हातातच पगार येतो असं नाही, बँकेत पगार येत असतं. पण जो काही आपण पहिले पैसे काढून आणतो, कारण आपल्याला प्रत्येक चे द्यायचे असतात, पेपरवाला, दूधवाला ह्याचे. पण त्यांना द्यायच्या आधी जर आपण ते पैसे घरी काढून आणले आणि त्याची जर आपण पूजा केली, तर नक्कीच आपल्यावर लक्ष्मी म्हणजे प्रसन्न होते आणि कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. तर जेव्हा ते पैसे आपण घरी आणतो, आपल्याला द्यायचे म्हणून, तेव्हा आपण त्यांना द्यायच्या आधी आपल्या घरामध्ये देवघरात आपल्याला म्हणजे देवासमोर आपल्याला हे पैसे ठेवायचे आहेत आणि हे लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, फुल अर्पण करायचं आहे आणि धूप-दीप ओवाळायचं आहे. जेव्हा आपण लक्ष्मीचं म्हणजे आदर सत्कार करतो, तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी सतत प्रसन्न राहते. आपली जी काही घरामध्ये आहे ती बरकत येते. तर ही आपल्याला पूजा करायची आहे आणि तुम्हाला जी काही खडीसाखर वगैरे असेल, तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. कारण लक्ष्मीला आपण म्हणजे गोड ह्याच्याने जर म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवला, तर नक्कीच आपल्या घरामध्ये गोड प्रसन्न वातावरण तयार होतं आणि आपल्या घरामध्ये बरकत येते. कुठल्याही आपल्या म्हणजे पैशाला कमतरता राहत नाही. आपल्या धनधान्याची बरकता राहते आणि सुख, शांती, ऐश्वर्य आपल्या घरामध्ये लाभतं. तर जेव्हा आपण म्हणजे हे घरात ठेवतो आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण सगळ्यांना पैसे द्यायचे आहेत. कारण जर आपण तसेच जर देत राहिलो पैसे आले, तर मग आपल्या घराला थोडीशी बरकत कमी यायला लागते. पैसा आपल्या हातात टिकत नाही. त्यामुळे आपण जेव्हा जी काही तुम्ही रक्कम आणताल घरी, त्याचीच पूजा करायची आहे. असं काही नाही की इतकेच पाहिजे, तितकेच पाहिजे असं काही नाही. जी काही तुम्ही रक्कम आणताल द्यायला, ती रक्कम आपल्या घरामध्ये आणून पहिली त्याची पूजा करा आणि मग सगळ्यांना द्यायचं आहे. कारण ह्यामुळे लक्ष्मीचा आपण आदर केल्याच म्हणजे आदर केल्याचा मान हे असतो. म्हणून आपल्याला पहिले लक्ष्मीची पूजा करायची आणि मग इतरांना द्यायची. आणि जेव्हा आपण म्हणजे लक्ष्मीची पूजा करतो, तेव्हा आपल्याला दिवा वगैरे असा बाजूला लांब ठेवायचा आहे. उदबत्ती समजा नुसती ओवाळून लांब ठेवायची आहे. कारण लक्ष्मीच्या जवळ सुद्धा दिवा म्हणा, अगरबत्ती हे ठेवायची नाही. आणि आपल्याला फूल वगैरे आहे, तर ते फूल वगैरे तसंच राहू द्यायचं आहे त्याच्यावर आणि जेव्हा तुम्हाला द्यायचे तेव्हा तुम्ही ते पुसून मग पैसे देऊ शकता. पण हे असं केल्याने आणि तुम्ही दर महिन्याला हा जर नियम केला, तर नक्कीच आपल्या घरामध्ये बघा कुठलाही खंड पडत नाही आणि आपलं म्हणजे सतत लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो. लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. बघा, आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याकडे जर नसेल, तर मुद्दाम आपण आणून लक्ष्मी मांडून त्या दिवशी आपण पूजा करत असतो पैशांची. तर तसंच आपल्याला दर महिन्याला ही पैसे तुम्ही किती आणा, 100 आणा, ₹200 जरी ठेवले पहिल्या महिन्याचे आणून, तरी त्याची पूजा केली तर नक्की आपल्याला यश म्हणजे प्राप्त होतं. ही छोटी सेवा आहे, पण प्रभावी सेवा आहे. तुम्ही म्हणजे असं कुठला आकडा असा नाही, की तुम्हाला निश्चित इतकेच पैसे पाहिजे ह्या पूजेला. तुम्ही महिन्याला ही पूजा करून पहा. नक्की तुम्हाला याच्यात यश येईल आणि आपल्या घराची भरभराटी व्हायला लागेल आणि सुख, शांती, ऐश्वर्य लाभेल. तर ही सेवा नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.